नमस्कार, देशरत्नमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवस लढाई चालली। भारताने या छोट्याशा युद्धात पाकिस्तानला धडा शिकवलाच, पण चीनी शस्त्रांची मर्यादा देखील स्पष्ट झाली। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने चीनी मिसाइल्स हवेतच नष्ट केली। चीनने या संघर्षात पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत केली, पण भारताने आपल्या रणनीतीच्या बळावर या लढाईत पाकिस्तानला धूळ चारली। ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर चीनने अजून एक खोटेपणा केल्याचा समोर आलाय। फ्रान्सच्या गोपनीय रिपोर्टमधून काही धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत। चीनने आपल्या दूतावासाच्या माध्यमातून राफेल जेट विमानांच्या जागतिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। फ्रान्सच्या गोपनीय रिपोर्टनुसार ऑपरेशन सिंदूर नंतर चीनने प्रोपगेंडा कॅम्पेन सुरू केला। राफेल विमानांची विक्री प्रभावित करण्याचा प्रयत्न केला। ज्या देशांनी फ्रान्सला राफेल फायटर जेटची ऑर्डर दिली होती, त्या व्यवहाराला प्रभावित करण्याचा रोखण्याचा प्रयत्न चीनने आपल्या दूतावासाच्या माध्यमातून केला। आपली विमान विकता यावीत म्हणून चीनने हा सर्व खेळ केला। ऑपरेशन सिंदूर वेळी इंडियन एअर फोर्सने वापरलेली राफेल विमान उपयुक्त नाहीत असा तर्क चीनी दूतावासातील डिफेन्स अटॅचेने लावलाय। अन्य देशांच्या डिफेन्स अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत चीनी शस्त्रांना प्रमोट करण्याचा, त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला। फ्रान्सच्या इंटेलिजन्स रिपोर्टमधून हा खुलासा झालाय। चीनचा कायमस्वरूपी मित्र पाकिस्तानने दावा केलेला की ऑपरेशन सिंदूर वेळी त्यांनी भारताची 3 राफेल फायटर जेट्स पाडली। राफेल विमानांची निर्मिती करणारी कंपनी दसॉ एव्हिएशनचे सीईओ एरिफ ट्रॅपियर यांनी पाकिस्तानचे हे दावे फेटाळून लावले होते। भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी शांघरी-ला डायलॉगच्या पार्श्वभूमीवर एका इंटरव्ह्यू मध्ये पाकिस्तानचा 3 राफेल विमान पाडल्याचा दावा फेटाळून लावला होता। हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तान सोबतच्या संघर्षात भारताने राफेल विमानांचा वापर केला होता। भारताने राफेलद्वारे भारताच्या सीमेत राहूनच पाकिस्तानवर अचूक प्रहार केले होते। राफेलची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी पाकिस्तान आणि चीनने कॅम्पेन सुरू केल्याचा फ्रान्सचा दावा आहे।